शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. प्रश्नोत्तर लिहून घेतलेली वही जवळ ठेवून घ्या. हो मॅम. लेफ्ट. का हा काय ग ओजस्वी, सुरभी नावं नाही दिले तुम्ही पोवाड्यासाठी वगैरे? त्या शाळेत नाही यायलाच तिला उशीर होणार आहे, 11:30 वाजणार. हो का? अच्छा. 11:30 पर्यंत कार्यक्रम आहे. बरं, पण आज आज म्हणायला सांगितलेलं होतं ना, आज आज काय केलं का तयारी? आज म्हणतील ना आता. व्हेरी गुड, मस्त. तुमचा व्हिडिओ नाही मॅडम? हा. अनघा, अद्विका, आधी चला सुरू करायचं ना. थांब एक मिनिट. आधी आहेस का? आधी व्हिडिओ ऑन कर. व्हिडिओ ऑन कर आणि प्रार्थना म्हणायची. अनघा, अद्विका आणि आधी. अनघा, माधविका, मग आधी. ठीक आहे, सगळे ए. बरोबर. काय रे, चला, व्हिडिओ ऑन होता? हा, पहिलं कडवं अनघा म्हणेल, दुसरं कडवं आधी म्हणेल, तिसरं कडवं अद्विका म्हणेल. आवाज येत नाही का तुमचा? थोडं जवळ ये, व्हॉल्यूम वाढव. प्रार्थना हेच आमचे मागणे, मानसाने मानसाची मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांगणे, माणसाने माणसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल हे खात्री, तोवरी देईय मला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. आपले आयुष्य जितके जगावे चांदणे, पावले चालू पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना.
चांदणे म्हटलं का ग तू मध्ये? काय मला असं चांदणे ऐकू आल्यासारखं वाटलं. हो मॅम. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. ल म्हटलं की न म्हटलं सांग मला. मॅम ल म्हणलं. ल म्हण. बरं ठीक आहे. हा चालेल. सगळ्यांनी उत्तर चांदणे हा प्रश्नोत्तर. लिहिली का? आता कुणी पोस्ट केलं मला वाटतं. पार्थी पोस्ट केलाय का? नाही, पार्थ नाही, ओजस्वीने केलंय. ओजस्वी वाच. ओजस्वी किती स्पेलिंग मिस्टेक ग? नाही, म्हणूनच तिलाच वाचायला सांगणार आहे आज मी. हम्म म्हणजे कळेल तपासायचं कसं आणि मोठ्यांदी वाचायचं. ओके, कोणी कोणी लिहिलंय सांगा. दोघांनीच लिहिलंय. काय आधी पार्थ अनघा आधी का काय? तुम्ही नाही लिहिलं? का लिहिलं नाही? मॅम मी विसरून गेलो. अयो, लगेच लिहायचं ना. क्लास झाल्या लिहून टाकायचं. याच्या पुढे विसरायचं नाही. आपण महत्वाचा वर्ग, आपला मोठा वर्ग आहे ना. तुमच्याकडून अशा अपेक्षा नाही आम्हाला. आता तुम्ही आता प्रॉम्प्ट असायला पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये. बर तिलाच वाचायला सांगूया. चालेल. तिला थोडं, हिला सुरभीला थोडं. हो, सुरभीने लिहिलं ना. ओके. मला मी ते त्यांना लिहिलं. मी फक्त अगदी थोडंसंच पाहिलं, जास्त नाही पाहिलं. नाही, म्हणून मी म्हटलं पण ते चुकलेलं दिसलं ना, म्हणून 2 म्हटलं मिनिट. आता वर्गातच करून घेऊया तिच्याकडे. चालेल. ओजस्वी वाच. पहिला प्रश्न होता, काय लिहिलंस तू सांग बरं. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. ओके, दुसरं वाच. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हा, बघ कळलं की नाही. असं करायची दुरुस्ती. कळलं ओजस्वी? हो मॅम. हा, म्हणजे मोठ्यांदी वाचलं ना की आपल्याला चूक कळते. आमची पण होते माहितीये का अशी चूक. कारण आपल्या डोक्यात असतं पण ऍक्च्युली हातातनं लिहिलं जात नाही. मग आम्ही तुम्हाला म्हणतो ना, तपासा, चेक करा, ते हेच आहे. कळलं? लक्षात आलं? सुरभी लक्षात आलं का? हा आधी. आणि आपण वर्गातच लिहिली होती ना, मग तरी का नाही तुम्ही लिहिली? जोड्या लावा. वाच सुरभी. आणि हे बघ, आणखीन दुसरं एक सांगायचंय. आता हे तिथेच लिहिलेलं ना उत्तर, तुम्हाला जस्ट कॉपी करायचंय तिथून. हो की नाही ओजस्वी? हो की नाही? मग ते कॉपी करताना तरी चुकायचं नाही. आणि अशी बरीचशी स्पेलिंग बाकीच्या विषयांची सुद्धा तुमच्या त्या क्वेश्चन पेपर मध्येच असतात. आपल्याला डाऊट आला, काही आलं तर इकडे तिकडे बघायचं, सापडतं ते आपल्याला. ठीक आहे. चला पुढे. वाच सुरभी. काय? जोड्या जुडवा. जोड्या जुडवा. ओवी तू आली की नाही ग? अ गट विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय. हिने बरोबर लिहिलंय. अहमदनगरचा अहमदनगरचा सुलतान निजामशहा. विजापूरचा सुलतान आदिलशहा. बरोबर आहे, यात चूक नाही अजिबात. ओजस्वी हे बरोबर लिहिलंयस. ओके मॅम. पुढचं कोण सांगणार आहे का? जिया तू लिहिलंय का? मी सांगू? सांग. प्रश्नोत्तर ना. प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा. प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे आहेत: उत्तरेतील मुघल सम्राट अकबर आणि दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय. किंवा असं उलट पण लिहू शकतो आपण. उत्तरेतील मुघल सम्राट अकबर आणि दक्षिणेतील विजयनगराचा सम्राट कृष्णदेवराय हे प्रजेच्या
कल्याणासाठी राज्य करत होते. असं पण लिहू शकतो. ही जास्ती बरोबर वाक्यरचना आहे. कळलं? पुढचं. मी वाचू? नाही, ओजस्वी वाचेल ना. हो. ओके मॅम. शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले? रायतेला सुखी करण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य हाती घेतले. व्हेरी गुड, शाबास, छान लिहिलंय आणि फुलस्टॉप वगैरे पण दिलाय. व्हेरी गुड. शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली? कोणाला येते सांग निर्मिती, सांग. अन्याय करणाऱ्या संतांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. काय काय वाच. अन्याय करणाऱ्या संतांशी शिवाजी महाराजांनी. संत कसे ग हे करतील? सत्तांशी. सत्ता. ओजस्वी सांग. सत्तांशी महाराजांनी झुंज दिली. संत लिहिलंस तर ते चुकेल बरं सगळं. सत्ता नाही मग मी संत वाचलं. मी सत्ताच लिहिलंयस ना. गुड. मी सत्तान लिहिलं पण लिहिलंयस बरोबर ना. ठीक आहे. ओवी आलीयस का तू? लिहिले का? तुम्ही हे का ऑफ केलंय? चिन्मय, जिया आणि ओवी. पार्थ तुझं काय झालं रे? तू पण ऑफ केलंयस? नाही, मग एकदम ब्लर दिसतोयस तू. बॅकग्राऊंड ब्लर आहे. मॅम मला जरासं कॅमेरा सेटअप करायला थोडा वेळ लागणार. का ग, काय झालं? मॅम स्विच करायला पाहिजे कॅमेरा. ओके. बरं, आता कोणी कोणी पाठ केलंय? कोणी म्हणणार आहे का पोवाडा किंवा काही गोष्ट आपलं ठरलं होतं ना? कोणी कोणी तयारी केली आहे? मी गोष्ट म्हणणार आहे. तू गोष्ट सांगणार आहेस ना. आणि 26 जानेवारीला कोण कोण भाग घेणार आहे? आधीचं नाव दिलंय. बाकी कोण करणार आहे? पार्थ तुला नाही जमणार ना? कशासाठी? 26 जानेवारीचा आपण शाळेत साजरी करणार आहे. रविवारी दुपारी आहे. काय वेळ दिले फक्त? शाळेत यायचं नाही ग, ऑनलाईनच नेहमी सारखं आपण करतो ना काहीतरी. 11:30 वाजता आहे ऑनलाईन. आधी शिवाजी महाराजांची गोष्ट सांगणार आहे आणि कोणी काय करणार आहे तर सांगा, नाव द्या. ओके. आता कोण म्हणणार आहे का पोवाडा? आधी तुझी गोष्ट तयार आहे का? हो मॅम. मी पाळणा म्हणजे हे शिवाजीचा पाळणा म्हणणार आहे. कधी? आज का 26 तारखेला? तू येशील का शाळेतनं? मॅम आज 26ला शाळेतनं येशील का 11:30 पर्यंत? व विचार आईला आणि नाव द्यायला सांगायला. ओके. हा चालेल मॅम. कारण सुरभीचं तर शाळा 11:30 पर्यंत आहे, त्यामुळे ती नाही येऊ शकणार, ते मला माहिती आहे. अनघा, आद्विका, तुम्ही येऊ शकता का 11:30ला? बहुतेक ना. मग आईला विचारा आणि काय करणार असाल तर ग्रुपवर टाकायला सांग. आज लगेच क्लास झाल्या. सुरभी म्हण, चल पोवाडा. ताड बसा सगळ्यांनी. सुरू. हा पोवाडा शिरीष कुमारचा आहे. तुला गोष्ट माहिती आहे का थोडीशी शिरीष कुमारची? तर ठीक आहे, तू पोवाडा म्हण, मी छोटीशी गोष्ट सांगेन. ओके. धन्य ज्याने फास झेलले, आनंदे गेले, शांती आता मिळेल त्यांच्या आत्म्यास, हिंद भूबंध मुक्त करण्यास, निर्मिला स्फूर्तिदायी इतिहास जी 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 जी.
खानदेशी गाव टुंबदार, नाव नंदुरबार, तिथे सुकुमार शिरीष नावाचा होता रडिवाळ. होता रडिवाळ. परी गोऱ्यांना भासला काळजी, जी जी जी. परी गोऱ्यांना भासला काळजी, जी जी जी. आली आली मिरवणूक आली, मुले आणि मुली होती बलाली, उत्साहाला भरती आली आणीबार. इंग्रजांना राग आला परिफार, हुकूम त्याने दिला करण्या गोळीबार, जी 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 जी. हुकूम त्याने दिला करण्या गोळीबार, जी 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 जी. चिमुकला शिरीष अग्रणी, सरसावेरणी देशकारणी, म्हणे तो सरकाराच्या श्वानास, जुमानीत नाही तुमच्या हुकुमास, पुढे जाणार आम्ही हमखास, जी 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 जी. पुढे जाणार आम्ही हमखास, जी 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 जी. पोलीस कृष्ण हृदयाचे, सैतान मना मदिनाचे, सरसावून बंदूक घेती, शिरीषास पकडले हाती. राहिले उभे पोलीस, धरुनिया दंड बाजूस, मग बोले अंमलदार, ह्या पोरा करूया ठार, उडवा रे उडवा बार, अंतसे मारिल्या गोळ्या, छातीतून निघून गेल्या. हो गेल्या जी जी जी, गेल्या जी जी जी, गेल्या जी 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 जी. तो शिरीष पडला खाली, परिहासत होता गाली, मृत्यूची आली स्वारी, जीवाची तगमग भारी. पोलीस बोलला पोरा, पाण्याचा घेई कटोऱ्या, परी शिरीष बोले त्याला, तू देशद्रोही झाला, शिवणार न तव पाण्याला. हे असे बोलता बाळ, संतापून गेला काळ. हो काळजी जी जी, काळजी जी जी, काळजी जी 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 जी. शाबास. छान अशी छान, खूप छान. थोडा आवाजात असं ना जोश पाहिजे ना. जोश पाहिजे. म्हणजे असा जी पोवाड आहे जी ना तो, तू गौरव ठीक आहे. करतेस ना त्याचा, हा मग ठीक आहे. गौरव करतेस ना तू शिरीष कुमारचा, मग आवाजात जोर पाहिजे. हा, हा रडू रडू नाही पाहिजे पोवाडा. पोवाडा ऐकून स्फूर्ती यायला पाहिजे लोकांना, हा आपण तसं म्हणजे काम कसं करावं असं वाटलं पाहिजे. आणि हो ना. तुम्हाला वाटतं पहिल्या दुसऱ्यांदा असं वाचलं, पहिले 2-3 वेळा वाचून असा आरशासमोर उभं राहून असं प्रॅक्टिस करायची. म्हणजे आत्ता आता पाम याच्या पुढे काढून नेलंय वहीतनं, हा आत्ता वहीतनं पान काढून नेलंय तेच मला म्हणायचं मला. वाटलंच. म्हणजे आता पहिल्यांदा वाचण्यासारखं नाही, ते 2-3 अपूर्व, वेळा वाचायचं. आता कसं हा आज नाही, आता अपूर्वा कशी शिकवत होती त्यांना, शिकून नाही हा झालं अजून त्यामुळे. आणि आता जेमतेम सुरुवात आहे ना, त्यामुळे हम्म. आता मी सांगते आयडिया की ते 2-3 वेळा वाचायचं जे आपल्याला म्हणायचं आहे ते, आणि ते आरशासमोर बघून म्हणायचं. म्हणजे मग कॉन्फिडन्स अजून छान येतो, आणि मग आपल्या एक्सप्रेशन, हावभाव. कारण पोवाडा म्हणजे काय आहे, ऍक्च्युली सादरीकरण आहे हा त्या प्रसंगाचं. मग तो प्रसंग असा समोर जे प्रेक्षक आहेत किंवा ऑडियन्स आहे, श्रोतेगण आहे, त्यांच्या डोळ्यासमोर तो प्रसंग असा उभा राहायला पाहिजे. हो ना. मग तो उभा राहायला आपल्याला ठासून म्हणायचं आहे, चांगला जोर जोर. ठीक आहे. तर पुढच्या वर्गामध्ये एक वेळा पुन्हा प्रयत्न करशील. चालेल. हा सेम पोवाडा. परफेक्ट. चालेल. सेम पोवाडा पोवाडा, काही प्रॉब्लेम नाही. आज चालेल. कळलाच नाही मुलांना, तू काय म्हणलंस ते कळलंच नाही त्यांना. का? कारण तू खाली बघून तसं वाचत म्हणलं होती. नाहीस, तू खालीच म्हणत बघत होतीस, आणि जोशपूर्ण असा आवाज तुझा आलाच नाही. एकदम हो. हळूहळू हळू आला, अंगाई गीत गायल्यासारखा आवाज आला. नाही अंगाई नाही, कसं सॉफ्टली म्हणायचा गातो ना आपण. प्रयत्न केला, ते खूप छान आहे. प्रयत्न हम्म. उत्तम आहे. फक्त एवढंच की आता ती पुढच्या गोष्ट वेळेस अशी आहे की शिरीष कुमार पण हा फक्त 15 वर्षाचा होता. मला बघ. अनपिक कर ना, हा, मग स्पॉटलाइट वर आहे. हो ना, थांब करते. मग चांगलंय की स्पॉटलाइट वर आहेस. लक्षात राहील आता शिरीष कुमार वर्ग. जो आहे ना हा नंदुरबारचा आहे, आणि तो
वयाच्या 15व्या वर्षी त्याच्यावर गोळीबार झाला. इतका लहान असताना त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतलाय. 1942 साली यांनी महात्मा गांधींनी म्हणतात ना, ब्रिटिशांना चले जाओ. मग ब्रिटिश हा मिरवणूक घेऊन चालला होता मंगल बाजार परिसरात, आणि तिथे तो मिरवणूक घेऊन जात असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला, तरी हा मागे हटला नाही. त्याच्या हातात तिरंगा ध्वज होता आपला, मागे हटला नाही, आणि जो सारखे वंदे मातरम अशा घोषणा देत होता. मग इंग्रजांना राग आला, त्यांनी बघितलं नाही हा लहान मुलगा आहे वगैरे काही, त्यांनी गोळीबार केला त्याच्यावर, सरळ गोळ्या मारल्या, आणि तो तेव्हा गेला त्या गोळीबारामध्येच. त्यामुळे सगळ्यात तरुण काय म्हणायचं 15व्या वर्षीच त्यांनी स्वातंत्र्य सैनिक झाला. तो इतका छोटा मुलगा, म्हणजे तुमच्याहून किती 3-4 वर्षांनी मोठा फक्त, हो की नाही. अशी ती शौर्य गाथा आहे त्याची, की तो घाबरला नाही. एवढे मोठं सैनिक होतं इंग्रजांचं, ते घाबरला नाही, आपल्या भारत मातेसाठी पुढे गेला, असं त्या पोवाड्यात पण लिहिलेलं आहे. ठीक आहे. आणि कोण तू काय म्हणणार आहे सोजस्वी पाळणा शिवाजीराजांचा? हो मॅम. म्हण. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. गालीतील लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगरवाळा. राजस रूपड डोही टोपड पाहून सुख पाळा, लिंब लोण उतरा ग लवकर दृष्ट लागल बाळा. कौशल्येचा राम जसा हा लाल यशोदेचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे. शाब्बास, छान म्हटला, खूप मस्त, एकदम छान छान. व्हेरी नाईस. बढिया. आणि कोण? प्रयत्न तरी केला का शोधायचा? काय की ते पण विसरला. आता अनघा अधिकांना बदाम खाऊ घालायला सांगावं लागणार आहे. अनघात विसरल्या आश्चर्य आहे, त्या नाही विसरत कधी. का ग आईला मम्मी? सांगितलंच नसेल त्यांनी असं सांगितलंय वर्गात म्हणून, हो ना. हम्म. येतं का एखादं शिवाजी महाराजांवरचं गाणं किंवा येतं काही? आधी गोष्ट सांग. चालेल, आधीची गोष्ट ऐकूया. आधी उद्या सांगणार आहे ना 26 तारखेला. या मग बाकीच्यांना राहू द्या, आज आई नको. वडील शाळेत नाही येणार आहेत की नाही बघून नावं द्या म्हणून. हा, अच्छा. मग आता कोण कोण येणार आहे शाळेत परत? ओजस्वी विचारते म्हणलीये. 11:30 तुम्ही 11:30ला जॉईन, 12ला जॉईन झाले तरी चालत, म्हणजे या 11:30 पर्यंत शाळेत ना आलेत तर. पण त्याच्या आधी त्याच्यानंतरही अर्ध्या तासांनी आलात तरी जॉईन झाले तरी चालेल. तसं नाही हो मॅडम, सांगायला लागेल ना. नाही, पण येणार असाल 11:30 पर्यंत घरी, म्हणजे तर मग 12ला जॉईन झाले तरी चालतील ना, म्हणजे जरा. नाही, पण तसं त्यांना सांगायला लागेल मनालीला वगैरे की ते उशिरा घ्या त्यांचं. हो, उशिराच घेऊया ना यांचं, म्हणूनच म्हणत आहे. कोण कोण जाणार आहे शाळेत पहिले तर ते विचारू दे मला. निर्मिती शाळेत जाणार आहे का? मी शाळेत जाणार आहे. सुरभी जाणार आहे, ठीक आहे. निर्मिती? मॅम आमच्या टीचर्सने अजून काही सांगितलं नाहीये, मी उद्या विचारते. कंपल्सरीच असतं मॅडम, या मोठ्या मुलांना कंपल्सरी असतं. नाही नाही, काही जण जातात, काही जात नाही. ती म्हणते ना, नाही सांगितलंय का जायचंय का निर्मिती? नाही मॅम, मी उद्या माझ्या टीचरला विचारते आणि सांगते. अगं पण नोटीस आली असेल ना अगं, झेंडावंदनाची. तुझ्या टीचरला कशाला विचारावं लागतं? शाळेकडून असतं ना दरवर्षी कंपल्सरी. जातेस ना. नाही मॅम, नाही आलंय अजून. नाही आलं. तुम्ही 26 जानेवारी शाळेत जात नाही? मॅम झेंडावंदन असतं शाळेत. मॅम तेच तर मला माहित नाही अजून. ते काही कितवीत आहेस तू?
6वीत. 6वीत? मग 5वी पासून, 5वी काय पहिली दुसरी पासून कंपल्सरी असतो ना? हो, पण आता छोट्या ते वर्गांना झालंय फक्त नसतं. रविवार आलेला असल्यामुळे कदाचित त्यांच्या शाळेवर आहे. चालेल, उद्या सांग नक्की मग. ठीक आहे मॅम. आईला ठीक आहे. विचारा आणि मग द्या नावं, म्हणजे मग ते ऍड करतील तुमची नावं. हा, मग आता उद्या दुपारपर्यंत द्या नावं नक्की. तू शाळेत किती वाजता परत येतेस? नाही, आजच देतील ना, माहित असेल ना आईला. असं कुठे असतं काय रविवार आहे म्हणून 26 जानेवारी शाळेत जायचं नाही? 26 जानेवारी आहे. का ग, जाणार आहेस का? माहिती नाही, पण आज आज आता विचारून घ्या आईला आणि सांग जाणार नसेल तर. आणि एखादं गाणं तयार कर. कुठलं गाणं म्हणशील? डान्स तर आम्ही बहुतेक लेट जॉईन करू. हा, सोसायटी डान्स तर आम्ही लेट जॉईन करू. हो का? किती वाजता आहे सकाळी प्रोग्राम? किती वाजता आहे तुमचा? मॅम 10 वाजता. चालेल चालेल, तुम्ही मग तुझं अटेंड करा. तुम्ही काही भाग घेऊ नका, पण या मात्र प्रोग्रामला. ज्यांना जिया? शक्य त्यांनी अटेंड करा. जिया, तुम्ही मॅम जास्त करून येणार आहे. येणार आहे? मग एखादं छानसा पोवाडा तयार करणं. ओजस्वीचं छान जमलंय, ओजस्वीचं छान जमलंय, सुरभीचं छान जमलंय. पण सुरभी आलीस तर ये ना. सुरभी लवकर आली तर, हा वेळेत पोहोचलीस तर ये 12:30च्या आत, म्हणजे 12 पर्यंत. नाही, प्रोग्राम 9 वाजता सुरू होतोय आणि प्रोग्राम 11:30ला एंड होतोय. अच्छा, मग तू येईपर्यंत उशीर होणार. ठीक आहे, चालेल. हा. जिया, एखादं छानसं गाणं तयार कर ना मग. हो मॅम, बघते. माझे पण परीक्षा चालू आहेत आता. अगं बघूनच वाचायचंय, काय पाठ वगैरे पण नाही करायचंय. ओके, कितवीत आहे जिया? करते. आणि तुला येतं चांगलं म्हणता, कविता वगैरे छान कितवीत आहे म्हणते. जिया? कितवीत आहे? मॅम 7वीत आहे. 7वीत आहे. त्यामुळे तू असं कर, एखादं छानसं गाणं ट्यून वगैरे 1-2 कडवी म्हण. चालेल? हा, हो मॅम. येणार आहे नक्की. तर मग आता आज आज क्लास संपल्यावर नावं देऊन दे काय म्हणणार आहे ते. ठीक आहे? अजून कोण राहिलं? आधी तू स्टोरी सांगणार आहेत काय रे? थोडीशी थोडक्यात आयडिया देऊन दे आम्हाला. सांगू नको आता, आम्हाला सरप्राईज. हा, आग्र्यावरून सुटका. आग्र्यावरून सुटका. बरं, चालेल गुड. चालेल चालेल. तर आपण बी कुलकर्णी काय मॅडम? मॅम माझे वीकली परीक्षा आहेत. पण मग कधी? आता रविवारी? रविवारी परीक्षा असते का? मॅम पण सोमवारी परीक्षा आहे. बरं, किती कळलं वेळ मला. आहे? पण तुला एक तासभर छोटस, कार्यक्रम एक असेल हा. 5-10 मिनिटाची एक कविता म्हणायची असेल तर म्हणता नाही येणार का? आपण मोठ्या गटातले मुलं इतके घाबरता का तुम्ही? हा, असं पटकन तयार व्हायला पाहिजे. 5 मिनिटात संपणारी कविता जी येते ती म्हणायची आहे, झालंय. वाचून बघायची आहे, ती पाठ पण नाही करायची आहे. ते लहान कविता मुलं काय म्हणतील, आमच्या ताया येत नाहीत, दादा येत नाहीत असं वाटेल ना. आता नवीन मुलं आहेत ना, नवीन परवा सुरू झालंय ना. म्हणजे छोटे छोटे मुलं सगळं करणार आणि मोठीच नाही करणार, असं कसं चालेल सांगा बरं? कर एखादं छानसं गाणं तयार कर. तू घरीच आहेस ना? जायचं नाही ना शाळेत? हो मॅम. रविवारी शाळेत जाणार आहे का? नाही, मग घरीच आहे ना मॅम मग. मी ट्राय करते. नाही, ट्राय नाही. चला, आता आज झालं की मराठी. द्या नावं काय तर लिहिणार म्हणून, म्हणजे मग ते दुसऱ्या मनाली मॅडमला पाठवायचंय, ते लिस्ट करतील मग. ओके मॅम. छानसं मराठी गाणं शोध आणि कर. ठीक आहे? चालेल. हा, कुठलं पण असं छोटंसं गाणं जे तुला आवडतं ते. ठीक आहे? स्वातंत्र्यावरचं किंवा देशभक्तीवरचं किंवा शिवाजी महाराजांवरचं, कुठलं पण. कुठलाही चालेल. बरंच खूप छान. तेवढीच प्रॅक्टिस होते म्हणून मी म्हणतेय. आणि बघून वाचायचं आहे, ते 1-2 वेळा ऐकून घे आणि बघून वाचायचं आहे. दॅट्स इट. त्याला काही पाठ वगैरे करायचं नाहीये, त्यामुळे वेळ काही जाणार नाही. निर्मिती, तू पण बघ. जिया, हा ठीक आहे. मग 3 जणांचा. चिन्मय, तुझा काय आहे रे? तुला शाळेत जायचं आहे का? हो मॅम. तू किती वाजता परत येणार आहे? मॅम 1 पर्यंत. हो का? बरं बरं, मग ठीक आहे. लवकर आला तर जॉईन हो. ठीक आहे? हा मॅम. हा बर. चालेल. तुला चला मग. जिलबी खातात का रे कोल्हापूरला? हा. 26 जानेवारीला जिलबी खातात ना? होय होय. मला कसं माहिती? आम्ही पण शा. खायचो. हो ते स्वीट खातात 26 जानेवारी, 15 ऑगस्ट. हो, पेढे देतात आमच्या तिथे. पेढे, जिलबी नाही तर मोतीचुराचे लाडू. हा, पेढे असतात. तर मग ते किसमीचे चॉकलेट यायचे ते.
कोल्हापुरात जास्त जिलेबीच असते. जिलेबीच खातात होय. येऊ का 26 मग आणि आम्ही? 15 ऑगस्ट. हो ना, मॅम या दोन्ही की. दिवशी पण जिलेबी असते. चला आपण जाऊया सव- मॅडम. हा चला चालेल. दुसरा धडा हा हे संतांची झालं का? कामगिरी याचं प्रश्न उत्तर झाले का पहिल्याचे मग? झाली. हा झालं का ओजस्वी? करेक्शन झालं का? हो हम्म. सगळीकडे काना सगळे गायब. आता महाराष्ट्राच्या तिला कळलं गायब. कसं चेक करायचं. हो ना ओजस्वी? शिवाजीचा वा गायब. हा का ग पिलू? हा आणि त्याच्यानंतर आपल्या राय डोक्यात आहे तेच लिहिलंय गेलं की नाही ते चेक करायचं. हा रायतेवरच्या ऐवजी रायता. रायता म्हणजे काय असतं माहिती ना आपल्याला? बुंदीचा रायता. हा मग म्हणून असा अर्थ आपण एक हे घेतलं होतं की नाही, कप कापा. एका धड्याखाली होतं की नाही असं, जर काना मात्रा चुकलं तर कसा अर्थाचा अनर्थ होतो ते. हो की नाही? कप होतं ते कापा झालं होतं. मग कप काय आणि बाकीच्या कापा काय किती वेगळं झालं ना. नुसता एक एक हे दिला आपण तर. आता कामा बाकीच्यांनी दिला ज्यांनी तर लिहिलं नाही त्यांनी लिहा मात्र. ठीक आहे. प्रॅक्टिस करायची आहे. रायटिंग प्रॅक्टिस पाहिजे आपल्याला. आपली परीक्षा रायटिंग मध्ये आहे ना, मग ही प्रॅक्टिस केली तरच चांगलं येईल. आणि आणि सगळ्यांनी आता लिहायचं तुम्हाला बाबा, असं नाही मोठ्या करायचं लिहायचं नाही. मोठ्या वर्गाची परीक्षा आहे. पार्थ तू लिहिशील ओके. सुरभीचं लिहून 10-15 झालंय. मिनिटं लागतात. किती वेळ लागला ओजस्वी तुला एवढं लिहायला? मॅम 10-15 मिनिटच. तेवढंच लागतंय. संपल्यावर लिहून टाकायचं पटकन. ताजं असतं, पक्क लक्षात राहतं मग. चला आता कोण वाचणार आहे संतांची कामगिरी? अर्धा तास गेला. हो ना, काय हरकत नाही, पण ऐकायला मिळालं ना. पोवाडा छान होता. सुरभी पुन्हा प्रॅक्टिस करेल. आणि पाळणा पण छान होता. ओजस्वी हाच म्हणशील? आईला विचारून लगेच नावं द्या, म्हणजे ते मनाली मॅडमला बरं पडेल अरेंज करायला. वाचायचा मेसेज काय टाकला असेल तर आईला सांगा, आईला बाबांना कोण आहे त्याला. पुस्तक ओवी कुलकर्णी जवळ पुस्तक आहे ना? आहे ना. हा ओवी वाच बरं. संतांची कामगिरी. चल पहिला दुसरा धडा. ओवीकडे, निर्मितीकडे आणि सुरभीकडे. हो ना बघा. जिया तुम्ही येणार आहे ना? कोणाकोणाला पुस्तक पाहिजे? अनघा आद्विका येणार आहे, सगळे जिया येणार येणार आहे. आहे, सगळे हे सगळे येणार आहे. ओजस्वी येणार आहे आणि 5 पाहिजेत पुस्तकं म्हणजे. आणि एक मी. तुम्ही आहेच, तुम्हाला काही धरत नाही मी. तुम्हाला उद्याच देईल, परवा. हो परवा चालेल. अगं आहेस का ओवी कुलकर्णी जागेवर? गायब. बरं ठीक आहे. सुरभी वाच बेटा. आता मी एक केलंय की कोणालाही सांगणार नाही मी व्हिडिओ ऑन करा म्हणून. नाही व्हिडिओ ऑन करायचं पण नाही. ती उत्तर पण देत नाही ना. सुरभी वाच, सुरू कर. निर्मितीकडे पण आहे पुस्तक मॅडम. पहिले सुरभी वाचते, मग निर्मितीला वाचायला लावते, मग ओवीला वाचायला. महाराष्ट्रात श्री चक्रधर हेडिंग वाचणं पहिले, शीर्षक वाचणं त्याचं. संतांची कामगिरी. महाराष्ट्रात श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत मंडळींमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख महम्मद, संत तुकाराम, संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो. त्याचप्रमाणे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिवरकर यांचाही अंतर्भाव होतो. त्यांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली. तसेच महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी आपले कार्य केले. श्री चक्रधर स्वामी. श्री चक्रधर एक मिनिट थांब. मी तेच म्हणणार. हे आधी जब या 2 पहिल्या याच्यामध्ये संतांची ओळख करून दिली.
नावं आणि एवढं दिलंय, संतांची कामगिरी काय होती तेवढं दिलंय, आणि आता पुढे एक एक संतांबद्दल थोडक्यात थोडक्यात माहिती दिली. त्यांनी काय केलं, ते कुठे राहत होते. हा हा चल आता निर्मिती वाच. श्री चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामी गुजरात मधील एक राजपुत्र. त्या वृत्ती धारक येथे भ्रमण करत असता त्यांनी समतेचा उपदेश केला. त्यांनी स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले. त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ असे म्हणतात. श्री चक्रधर स्वामींच्या आठवणीचा म्हणजे लियाचरित्र ग्रंथ होय. संत नामदेव. संत नामदेव विठ्ठल नसीम भक्त होते. ते नरसी गावचे राहणारे. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तन केली व जनतेत जागृती निर्माण केली. त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला. त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. धर्म व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला. ते पंजाबात गेले. तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला. हिंदी भाषेत पदे लिहिले. त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट. महाराष्ट्रात तर त्यांचे भक्तीने गायले जातात. बरं, एक मिनिट. निर्मिती, थोडा आवाज हे येतो ना, तू तो जिथे चांगलं कनेक्शन चांगलं आहे तिथे बस ना. जिथे सिग्नल चांगला आहे तिथे बस थोडस. हा तर मॅडम समजून सांगता पहिले की घ्यायचं आज? काही असं काही संत नाहीच. नामदेव झाले काय आणि अडलंय का तुम्हाला? कुठला शब्द अडलाय? काय काय वाचलं आपण आता संतांची नावं ब्राह्मण सांग. म्हणजे फिरणं. हा चला संतांची फिरतो ना नावं आपण. घेऊ आपण. पहिल्या हा? पॅराग्राफ मधले संतांची नावं सांगा मला एकेकाने. काय नावं आहेत दिलेली सांगा बरं. मॅम, हा संत नामदेव. नामदेव. एक मिनिट, मी प्रत्येकाचं नाव घेते. चालेल, थांबा एक मिनिट, एकदम सगळेजण बोलू नका. हँड राईज करा. हा ओजस्वी सांग. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत मी म्हणते आहे पहिल्या पॅरेग्राफ मधले नावं वाच. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये काय नावं दिली आहेत? आहे ना तुझ्याजवळ पीडीएफ आहे ना? हो मॅम. हा वाच ना मग, त्याच्यात नावं दिली आहेत ती वाच. मॅम हाच ना. महाराष्ट्रात श्री चक्रधर संत तिसऱ्या नामदेव. पानावरच ग. हा आता संत संत ज्ञानेश्वर झाले, ठीक आहे. हा संत चोखामेळा, त्यानंतर अजून संत मंडळीमध्ये कोण आहे? संत मंडळीमध्ये हे काय नाव नाहीये. नाही मॅम. तुला ते संत संत ओके. गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख मोहम्मद. शेख मोहम्मद, संत तुकाराम, संत निळोबा. बस ठीक आहे. हे सगळे कोण आहेत? संत झालेत. ओके. आणि त्याच्यानंतर मग आपल्या काही बायका पण, म्हणजे पुरुष मंडळी पण संत होती आणि बायका पण संत होत्या. आता बायकांची त्याच्यात काय असा भेदभाव नाही की भेदभाव फक्त नव्हता. ठीक आहे. स्त्री आपलं काय पुरुषच संत झालेत असं काही नव्हतं. संत कोणाला म्हणतात? जर जे देवाची भक्ती
आणि समाज, हे दोन्ही, समाज पण सुधारतात. इथे म्हटलंय की नाही, लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, जे ही जी शिकवण देतात त्यांना संत म्हणतात. मग ते स्त्री असेल नाही तर पुरुष असेल, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. त्या स्त्रियांची नावं सांगा. चला, कोण सांगेल? सुरभी. तिनेच वाचलं वाटतं ना ते. हो. अ, लक्ष संत कुठे होत? संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई. शिवरकर. बहिणाबाईंचं आडनाव दिलेलं आहे. पण ह्या बहिणाबाई त्या नव्हेत. नाही ना, नाही, बहिणाबाई शिवरकर. हे ओके. इकडे चौधरी आहेत ना, या बहिणाबाई हा, म्हणून चौधरी आहेत. त्यांनी नाव दिलंय त्याच्यात, आडनाव हा, पण दिलंय म्हणून बहिणाबाई ह्या शिवरकर. वेगळ्या आहेत बहिणाबाई. हा, त्या. तर कुठल्या कुठल्या गुणांची शिकवण संतांनी दिली? ओवी सांग. हँड रेस मॅम केलाय ना. हा, काय काय सांगितलं समाजात? समाजात कुठले गुण पसरवले संतांनी? मॅम दया, अहिंसा, नंतर सेवा हम्म. आणि मग बुद्धभाव. हॅलो, बरोबर वाच. मॅम दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समानता, समानता बंध, आहे का? समता आहे ना? समता, बंधभाव, बंधू, बंधुभाव. बंधुभाव. ओके, इत्यादी मॅम गुणांची काय असते शिकवण ते? दिली. आ काय असते ते बंधुभाव? बंधुभाव म्हणजे एकमेकांसोबत भावासारखं राहायचं. भावासारखं राहायचं. बंधू म्हणजे भाऊ ना. बंधू म्हणजे भाऊ, समानार्थी शब्द झाला बघ. बंधू ठीक आहे. म्हणजे भाऊ. हम्म. म्हणजे एकूण प्रेमाने वागायचं. आपण आपल्या भावाशी प्रेमाने वागतो की नाही, भावाशी का बहिणीशी प्रेमाने वागतो ना, तसं मग सगळ्यांशी वागायचं. मग आपण मुलींसाठी बंधू बहीण म्हणतो का? नाही ग, बंधू बहीण नाही म्हणत. भगिनी भाव. नाही, बंधू म्हणजे बंधुभाव या शब्दाचा अर्थ बंधू अगदी भाऊ म्हणून घ्यायचा नाही, पण प्रेमाने वागण्याला बंधुभाव म्हणतात. ठीक आहे. आता बंधूचा अर्थ काय, भाऊ आहे. भाऊ आहे. ठीक आहे. पण एकमेकांशी प्रेमाने वागा. बंधुभाव म्हणजे भावाभावात कसं प्रेम असतं की नाही, आपल्या नातलगात एकूण प्रेम असतं की नाही, तसंच प्रेमाने तुमच्या सगळ्यांशी तुम्ही वागा, असं त्याचा अर्थ आहे. आणि दुसरं पण आहे, म्हणजे बंधू म्हणजे भाऊ म्हणतोय ना आपण, बहिणीला भगिनी म्हणतात. ठीक पण आहे. भगिनी भाव असा शब्द नाहीये. असा शब्द नाहीये. हम्म. बरं, कुठल्या अजून समतेची भावना कुठली समतेची भावना दिली संतांनी? चिन्मय सांग. आहे का तुझ्याजवळ समोर? दिसतंय का? हा. नाही हो मॅम, पीडीएफ का रे? मॅम नाही आहे. अरे, पुस्तक नाही का तुझ्याकडं? तू चौथीत आहे पुस्तक ना? नाही कितवीत तुझ्याकडे? आहेस तू? मॅम मी 6वीत आहे. 6वीत आहेस? चौथीत झाला ना तुझं. पीडीएफ टाकली की रे ग्रुपवर? तुझे तू एक मिनिट. सांगू शकतो? तू कशावर करतोय? तू लॅपटॉप वरून करतोय का? मॅम टॅबवर करतोय. टॅबवर? मग मोबाईल वर घे कुणाच्या तरी सध्याचं एक पीडीएफ. मिनिट. हा, चालेल. जिया, तुला वाचता येईल का? काय आहे? मग मी सांगू? बरं सांग. हा, चालेल, सांग. मग कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही, सगळे सारखे, अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली. व्हेरी गुड. हा, बस. मग आता याचा अर्थ कोणी सांगेल मला? म्हणजे काय काय अर्थ निघतो याचा? लहान नाही म्हणजे वयाने लहान नाही म्हणणार आहे का आपण? काय म्हणायचंय संतांना? कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. सांगा, कोण सांगू शकतं? सगळ्यांना समान समान हक्क द्यायचे आहेत, सगळ्यांना समान वागवायचं आहे. तर त्याच्यात वयाचा संदर्भ आहे की दुसरा कुठला संदर्भ आहे? कोण सांगेल? मॅम स्टेटसचं. बोल बोल. मॅम स्टेटसचं. स्टेटस म्हणजे काय मग?
कुणीही गरीब नाही, म्हणजे गरीब आणि श्रीमंत असा भेद नाही, जातीपातीचा भेद नाही, हो ना. पहिल्याच्या काळात खूप होतं ना, जातीपातीवर खूप हे होतं, म्हणजे खालच्या वर्गाच्या लोकांना वेगळी वागणूक द्यायचे, उच्च वर्गातल्या लोकांना वेगळी वागणूक द्यायचे. तर तो खूप म्हणजे त्यांच्यामध्ये खूप तफावत होती, असमानता होती. तर त्याच्यावर संतांनी काय शिकवण दिली त्याच्याबद्दल, की कुणीही लहान नाही, कुणी मोठा नाही, सगळे सारखे. ईश्वराच्या भगवंताची तुम्ही जेव्हा भक्ती करता तेव्हा सगळेजण सारखेच असतात भगवंतासाठी. तेव्हा भगवंत असं बघत नाही की कोणी लहान, कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, किंवा कोणी खालच्या जातीचा आहे, कोणी वरच्या उच्च जातीचा आहे, असं सगळं भगवंत पाहत नाही. अशी शिकवण कोणी दिली आहे? संतांनी. म्हणजे म्हणून काय म्हणतात ते संत, की सगळेजण समान आहेत. हम्म काय असावं लोकांमध्ये? दया असावी, एकमेकांबद्दल दया असावी, परोपकाराची भावना असावी, अहिंसा, हिंसा करू नये, अहिंसा गुणधर्म आपला करावा, है ना, असं सगळं. त्यानंतर समता, बंधुभाव, म्हणजे एकमेकांसोबत प्रेमाने राहा, भांडू नका. अशा सगळ्या शिकवणी कोणी दिल्या? संतांनी दिल्या. अजून एक संत राहिले ना, कोण संत राहिले अजून सांगायचे तुम्ही? समर्थ रामदास. पण मनाचे रामदास श्लोक शिकत होतो की नाही? हा, रामदासांनी काय लिहिले माहिती आहे ना? काय लिहिले? दासबोध लिहिला. आणि आपल्या बऱ्याचशा ज्या आरत्या आहेत ना, सुख करता दुःख करता, त्या बऱ्याच शंकराची आरत्या आरती. रामदास स्वामींनी लिहिले. ठीक आहे. शंकराची आरती, लवतवती विक्राळा. तुम्हाला एक माहितीये का, कुठलाही अभंग किंवा हे आरती वगैरे असते ना, त्यात शेवटी त्यांचं नाव असतं. तुका म्हणे, म्हणे नमा, है ना. तुका घालीन म्हणे, किंवा काय लोटांगण तुझं वंदिन चरण, डोळ्यानं पाहिन रूप तुझे, प्रेमे असं आलिंगन भावे प्रत्येकाच्या ओवाळीन, प्रत्येक अभंगात किंवा त्यांनी जी आनंदे काय रचना पूजना केली त्यात म्हणे शेवटी त्या नमा. संताचं नाव असतं. अच्छा. ज्ञाना म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे घेई कानू पात्रेस. मग आपलं नाव कुठेतरी ते खाली आलेलं असतं. का सांगा बरं असं असेल? कोणाला येईल का सांगता असं नाव ते का घालत असतील? तेव्हा कोणाला कोण काही सांगेल? सुचतंय का? नाव का, जरा हे करूया, विचार करा, का बरं नाव घालत असतील तेव्हा असं रचनेत? ओरिजिनॅलिटी दाखवायला. हा, ओरिजिनॅलिटी दाखवायला. ओरिजिनॅलिटी. ओरिजिनॅलिटी पेक्षा की कोणी केलं हे कसं कळावं ना लोकांना. तेव्हा काय असं पुस्तकं छापणं बिपणं काही नव्हतं. ते कशावर तरी लिहायचंय. मग ते कोणी लिहिलंय कसं कळावं, म्हणून ते त्यात नाव घालायचं आपलं. आणि अजून एक असायचं की भगवंताशी पर्सनल टच ठेवायला. म्हणजे मी म्हणतोय तुम्हाला हे असं, म्हणजे पर्सनल आळवणी करतात ना, देवाची आळवणी करतात, देवाची आरती करतात, कोण करत आहे, मग देवाला कळावं म्हणून मग ते स्वतःचं नाव त्याच्यात घालायचे. असं रामदासाचा वाटपा हे सदना आहे ना, काय आहे ना. त्यानंतर सगळ्यातच आहे तसं, सगळीकडे आहे. तुम्ही काढून बघा असे अभंग. आणि मग सांगा आम्हाला, सुख करता दुःख करता कोणी लिहिली आहे मग आरती? कोणी लिहिली आहे? आता सांगितलं ना, रामदास स्वामी. रामदास स्वामींनी लिहिलेली आहे. ठीक आहे, चला. पण हँडरायटिंग वरतून पण कळू शकतो ना. हँडरायटिंग. अगं अरे, तेव्हा असं एवढं सगळं छापणं वगैरे नव्हतं ना. तेव्हा त्यांच्यासाठी आहे ना मॅडम, कल्याण त्यांनी ते कुठे कुठे जाऊन सवत भारतभर फिरलेत रामदास. हो, कुठे कुठे जाऊन काय काय लिहिलंय ते पण माहिती नाही. आणि त्यावेळी भारत खूप मोठं होतं. खूप मोठा होता भारत, बरोबर आहे. आणि याची साधनं नव्हती वाहतुकीची. सगळीकडे चालत जायचं, नाही तर बैलगाडीने जायचं, बरोबर. हो की नाही? मॅम आधी अखंड भारत होता. अखंड भारत होता की नाही? त्यामुळे नंतर फाळणी झाली. बरं, आता आपण श्री चक्रधर स्वामींवर येऊया. कुठला पंथ स्थापन केला चक्रधर स्वामींनी? काय नाव आहे पंथाचं? त्याच्यातच वाचायचं आहे. कुठे आहे? पंथ. पंथ.
काय नाव आहे? अनुभव महानुभव महानुभाव पंथाची स्थापना केली. मी शोधलं. काय होते ते ऍक्च्युली, कुठले होते मूळचे चक्रधर स्वामी? गुजरात मधील एक राजपुत्र. हो, तर मग मूळचे गुजरात मधले होते ना. आता तू असं पूर्णच्या पूर्ण वाक्य वाचायचं का सुरभी? प्रश्न काय विचारला? कुठले होते मूळचे, कुठले होते? तर ते गुजरात मधले होते. काय होते ते? राजपुत्र होते. ठीक आहे. हा, आणि आले कुठे पण मग ते गुजरात मधनं कुठे आले? महाराष्ट्रात. महाराष्ट्रात आले. आणि त्यांनी पण कशाचा उपदेश केला सगळ्यांना? समतेचा उपदेश केला. त्याच्यात त्यांनी मेन जे होतं त्यांचं जे भेदभाव जो होता, स्त्री पुरुष आणि जातीपाती असा भेदभाव तेव्हा त्या काळात फारच प्रचलित होता. तर त्याचा त्यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांचे जे अनुयायी होते ते स्त्रिया पण होत्या आणि पुरुष पण होते. ठीक आहे. आणि त्यांच्या ग्रंथाचं नाव काय आहे? ग्रंथ. चरित्र. हा 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 हा, बरोबर. लीळा नाही, लीळा चरित्र. लीळा चरित्र. ओके, लीळा चरित्र असं त्यांच्या आठवणींचा ग्रंथ आहे, आठवणींचा संग्रह आहे. त्याचा तो ग्रंथरूपी लिहून ठेवलेला आहे. ठीक आहे, लीळा चरित्र. हा, चला, संत नामदेवांबद्दल आता कोण सांगेल मला? ओजस्वी. संत नामदेव काय होते, कोण होते, कसे होते, कोणाचे भक्त होते वगैरे? कुणाचे भक्त होते? विठ्ठलाचे होते. निस्सिम भक्त म्हणजे काय? निस्सिम हार्डकोर म्हणतात ना. पक्के. पक्के. व्हेरी गुड, छान. कुठल्या गावचे राहणारे होते? गावाचं नाव काय होतं त्यांच्या? नरसी. ओके. काय काय रचले त्यांनी? अभंग रचले, कीर्तने केली. ओके. बरं, महाराष्ट्रभर तर संचार केलाच त्यांनी, पण नंतर अजून कुठे गेले ते महाराष्ट्रातून पुढे? पंजाब मध्ये. मग पंजाब मध्ये तेव्हा ते गेले, त्यांनी कुठल्या भाषेत लिहिले अभंग वगैरे किंवा पद? हिंदी भाषेत. तर मग त्याचे ते हिंदी भाषेत पद जे आहेत ती कुठल्या शीख धर्मियांच्या कुठल्या ग्रंथात आलेत? काय नाव? गुरु ग्रंथ साहिब. गुरु ग्रंथ साहिब हा शीख धर्मियांचा धार्मिक ग्रंथ आहे, धर्मग्रंथ. आपला धर्मग्रंथ कुठला आहे? भरपूर आहे. हिंदूंचा धर्मग्रंथ कोणता आहे? भगवद्गीता. वाह. भगवद्गीता. हा, बरोबर आहे. मॅम रामायण महाभारत. धर्मग्रंथ एकच आहे, बाकीचे आपले ग्रंथ आहेत. ग्रंथ. धर्मग्रंथ एक. ठीक आहे. भगवद्गीता. चला, आपलं झालं. नामदेव झालं, आपलं चक्रधर स्वामींबद्दल माहिती झाली. आता संत ज्ञानेश्वर घेऊया का मॅडम? आहे 5 मिनिटं अजून. धर्मग्रंथ म्हणजे होली बुक ना, आपली मेन होली बुक. होली बुक. ज्याच्यात आपल्या धर्माचं वर्णन आहे किंवा काय बद्दल रिलिजियस होली बुक. सांगितलंय. बंद करू त्यांचा नका. गुरु ग्रंथ साहिब आहे. झालं. हा, तर संत संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. मोठं आहे, चला, आज ज्ञानेश्वरांवर जरा बोलण्यासारखं खूप आहे. मोठं आहे कारण ते. संत आपल्या गावात राहत होते. हा, आणि त्यांनी काय लिहिली? चला, आपण थोडस त्यांच्याबद्दल जनरल नॉलेज आता घेऊया आणि नंतर चालेल. पुढच्या बऱ्याच ह्याच्यात ते वाचूया. सगळ्यांना माहिती आहे ज्ञानेश्वरांबद्दल. सांगा. ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांना माहिती आहेत. ठीक आहे. काय कोणी लिहिलं पटकन त्यांनी? एखादी स्टोरी सांगेल का ज्ञानेश्वर महाराजांची? पटकन सांगायची. कोणाला माहिती आहे? आपण घेतलं होतं ना एकदा हे सेशन? नाही, संतांचं घेतलं होतं ना? घेतलं नव्हतं आपण असं ऍक्च्युली वाटतंय मला महाराष्ट्र आपण मंडळात काहीतरी अटेंड घेतलं. केलं होतं. नाही, ते वेगळं हो. इथे त्याच्यातच घेतलं होतं ना, मला आठवते स्टोरी सांगितलेली. कुठल्या तरी स्टोरी वर्गात घेतली असेल, सांगितलं पण असेल. आपण हा. संतांचं असं स्पेसिफिक नव्हतं घेतलं. ज्ञानेश्वरांची स्टोरी सांगितली असेल. हा,
बरंच आहे त्यांच्या. आता त्यांनी काय खूप कुणाच्या खूपच कुणाच्या केलंय. आणि त्यांचं काय माहितीये का, मॅम हा? तीच स्टोरी ना ते मॅम तीच स्टोरी ना ते भिंतीवर काय तर बसून कुठं तर गेलेलं काय तीच कुठच्यातरी स्टोरी ना. गेलं, काहीतरी भिंतीवर गेलं. बसून गेले चांगदेव महाराजांना त्यांना भेटायला. चांगदेव महाराज असे मोठा तपस्वी होता. त्यांना खूप गर्व झाला होता आपल्या विद्वत्तेचा, कारण ते कायम वाघावर बसायचे आणि चाबूक म्हणून साप धरायचे हातात, ज्याला सामान्य लोक घाबरतात ना. ते नेहमी बरोबर बाळगायचे. त्यांना गर्व झाला होता की माझ्यावर देव प्रसन्न आहे, मी या श्वापदाना म्हणजे हिंस्त्र प्राणी आहेत ना, साप काय, सिंह, वाघ काय, सिंह काय, त्यांना मी वश करू शकतो, असं त्यांना गर्व झाला होता. म्हणून आणि ते असं सगळ्यांवर तुच्छ लेखायचे सगळ्यांना. मग कोणीतरी त्यांना सांगतं की असं असं हे काय आळंदीला ज्ञानेश्वर म्हणून एक मुलगा आहे, लहान मुलगा आहे. ज्ञानेश्वर खूप लहान होते, त्याच्यात मी बघत होते एक्झॅक्ट किती वयाला त्यांनी घेतलंय, पण नाहीये याच्यात. ठीक आहे, मी सांगते नंतर. तर म्हणून ते म्हणले की भेटायला जाऊया त्याला, कोण आहे असा मुलगा, असं म्हणून ते भेटायला निघाले. मग त्यांचे सगळे ते शिष्यगण, नंतर ते स्वतः वाघावर बसलेत, हातात ते घेतलंय, साप धरलाय चाबूक म्हणून, आणि सगळे गेले. ते वेशीवर गेले तर सगळे आळंदीतले लोक घाबरले. ते म्हणाले ज्ञानोबा ज्ञानोबा तुम्हाला भेटायला ते वाघावर न आलेत, असं त्यांनी गावकऱ्यांनी सांगितलं. तर ही 4 भावंड होती, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. ही 4 अशी भावंड एका भिंतीवर बसलेली होती. तर ते म्हणले अरे बापरे, ज्ञानेश्वर म्हणले मोठा माणूस आपल्याला भेटायला आलाय, आपण त्यांना रिसिव्ह करायला, म्हणजे काय म्हणायचं, त्यांचं स्वागत करायला आपण जायला पाहिजे. म्हणून ते काय म्हणतात, चल ग. चल ग म्हटल्यावर भिंत चालायला लागते. भिंत निर्जीव असते ना, तुम्ही शिकलाय ना, सजीव आणि निर्जीव काय हो इंग्लिश मध्ये, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग अँड नॉन and लिव्हिंग non- थिंग. मग या चांगदेव महाराजांचं लिव्हिंग थिंगवर वर्चस्व होतं ना, ते लिव्हिंग थिंगला काबू करत होते. आणि ज्ञानेश्वरांनी काय केलं, नॉन लिव्हिंग थिंगला चालायला लावलं. इतकी त्यांची ताकद होती, तपस्वी खरे ते हे होते. काय म्हणायचं, त्यांना गर्व नव्हता आपल्या बुद्धीचा, आपल्या भक्तीचा. अशी ती स्टोरी आहे, खरी घडलेली आहे. म्हणजे ही स्टोरी नाही आहे, खरंच घडलेलं आहे. हे सगळे जे संत झालेत ना, ते खरोखरचे झाले. त्याच्यात काही असं हे नाहीये, काय काल्पनिक काही नाहीये, खरं खरं सगळं झालेल्या गोष्टी आहेत त्या. शिक्षण नाहीये. हा, फिक्शन किंवा असं काही नाहीये, कोणीतरी लिहून ठेवले नाही, हे खरंच झालेलं आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ, दासबोध हा ग्रंथ खरोखरचा आहे. इवन आपली भगवद्गीता ही खरोखरची आहे. असं ते ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिली तेव्हा ते 16 वर्षाचे होते. 16 वर्षाचे होते. 21व्या वर्षी समाधी घेतली ना मॅडम. समाधी किती तारखेला, 21 वर्षाला घेतली मला 21. 700 हो, वर्ष झाली आता ज्ञानेश्वरी लिहून. 21. ओके. 21व्या वर्षी समाधी घेतली त्यांनी. तर आपण आता हा जो आहे पुढच्या क्लासमध्ये आपण ज्ञानेश्वरांबद्दल बघू. ठीक आहे. आणि 4ही भावंड ती संत होती आणि खूप छान त्यांनी समाजकार्य पण केलंय. आपल्याला कायमची शिकवण देऊन गेलेत ते वयाच्या 21व्या वर्षी. खूप छान धडा आहे हा, सगळ्या खरंच छान आहे. संतांबद्दल खूप छान लिहिलेला आहे. ठीक आहे. तर आपण काय शिकलो आताच्या या संतांच्या शिकवणीमधून, मग सगळ्यांना एक समान वागवावे, सगळ्यांशी बंधुभाव ठेवावा. आता कळलं बंधुभाव म्हणजे. त्यानंतर अहिंसेचा धर्म. काय मॅम हे असंच झालं ना, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. ते वेगळं. समानतावर आपण बोलतोय. समानता म्हणजे पहिले स्त्रियांना एवढे अधिकार नव्हते, पुरुषांना जास्त अधिकार होते. आता तसं राहिलेलं नाहीये. हे सगळं आपल्यासाठी तयार करून ठेवलं संतांनी. त्यामुळे संतांच्या कामगिरीला आपण नेहमी नमन केलं पाहिजे. ठीक आहे. तर पुढच्या वर्गात आपण घेऊया. आणि आता रविवारी जे सगळेजण येणार आहेत त्यांनी आज 9 वाजेपर्यंत नावं द्या. लगेच टाका, आईला विचारा काय शाळा आहे काय वगैरे. आणि उशिरा येणार असाल शाळेमधनं तर जॉईन करा, प्रोग्राम अटेंड करा. छान आहे प्रोग्राम आपला. ठीक आहे. 2 तारखेला मॅम किती वाजता? 11:30. आणि फार चालेल. मोठं नको, 2 मिनिटात व्हायला पाहिजे, 1.5 ते 2 मिनिटात. ठीक आहे. चालेल. ठीक आहे. आणि आधी स्टोरीची तयारी व्यवस्थित करा. वाचून दाखवलीस तरी चालेल, पण छान लिहून काढ.
चालेल. चला ओवी कुलकर्णी या आणि तुम्ही आधी करून बघ प्रॅक्टिस. आईलाच म्हणून दाखव, आईला आईला वाचून दाखव. मी करतोय. तर चालेल चालेल. मग आम्ही आज मुद्दाम ऐकली नाही कारण आम्हाला सरप्राईज हवाय. ठीक आहे, वाचून दाखवायची होती का आज? नाही तर तुला नाही ना, डायरेक्ट आता रविवारीच. चालेल, चला मग भेटूया पुढच्या शुक्रवारी. आज काय अभ्यास दिलेला नाहीये. आज नाही, आज काय अभ्यास, आज तोच नको मागचाच अभ्यास. कम्प्लीट करा, त्याच्यावरच तो एक कम्प्लीट एक करून काम करा, संतांची एखादी हे शोधून काढा, काहीतरी स्टोरी. हो ज्ञानेश्वरांच्याच याच्यातली काढलीच तरी चालेल. चालेल, कुठल्याही संतांची एक गोष्ट शोधून ठेवा. संत एकनाथांची ती गाढवाला ते पाणी पाजतात, हो, पण ती एक आहे नंतर छान. ते एक थुंकतो माणूस किती वेळा. ती पण आहे. त्यामुळे तुम्ही आता ते बघा आणि पहिल्या धड्याचे प्रश्नोत्तर सगळ्यांनी लिहून पोस्ट करा. ठीक आहे. आता हे बघा, आता तुम्ही मोठे आहात, तुम्हाला होमवर्क लिहून पाठवायची गरज नाही पडली पाहिजे म्हणून आम्ही टाकलेला नाहीये होमवर्क. ठीक आहे. त्यामुळे आता रिमाइंडर आई बाबांनी देण्यापेक्षा तुम्ही स्वतःच व्यवस्थित लक्षात ठेवायचं की आपल्याला होमवर्क काय दिलेलं. आणि आई बाबांना एकदा दाखवा, चेक करा. ओके, म्हणजे हा, मग आणि काय चुका असतील ना त्या तिथेच ते सांगतील तुम्हाला. आपण आम्ही लांब आहे ना, तिथे प्रत्यक्ष असतं तर आम्ही दाखवलं असतं तुम्हाला, हो की नाही. पण लिहा आणि पोस्ट मात्र नक्की करा, चुका दुरुस्त करून. ठीक आहे अनघा आजी का पुन्हा विसरू नका. लक्ष आहे ना. चालेल, प्रॅक्टिस चालली आहे का 2 तारखेची? करा करा सगळ्यांनी. ऑल द बेस्ट. चला ऑल बोलूया मग, करा भेटूया. 26 तारखेचं पण. शुभरात्री. बंद करू. शुभरात्री. सगळ्यांनी या नक्की. तुम्ही हे झालाय वाटतं होस्ट.